विद्यार्थ्यांनो नमस्कार, मी सपना टीचर। आज आपण वर्ड विथ प्रिफिक्स आणि वर्ड विथ सफिक्स हा क्वेश्चन तुम्हाला हमखास एक्झाम मध्ये येतो। आता समोर तुमच्या वर्ड दिसत असेल, ज्यांना कन्फ्युजन होत त्यांच्यासाठी सांगते। हा सिग्निफिकंट हा रूट वर्ड आहे। सिग्निफिकंट इथे पण सिग्निफिकंट हा रूट वर्ड आहे, पण याच्या आधी इन लागल्यामुळे काय होतं, हा इनसिग्निफिकंट, आणि या सिग्निफिकंटच्या पुढे ly लागल्याने हे काय होतं, सिग्निफिकंटली। जेव्हाही वर्डच्या शेवटी काही वर्ड्स लागतात तेव्हा ते सफिक्स असतात आणि सुरुवातीला जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते प्रिफिक्स असतात। इथे इन लावलाय इनसिग्निफिकंट आणि सिग्निफिकंटली। पुढचा शब्द आहे रिबिल्ड। तर हा बिल्ड हा रूट वर्ड आहे, री हा प्रिफिक्स आहे आणि बिल्ड ला आयएनजी प्रत्यय लावला, बिल्डिंग हा सफिक्स, आयएनजी हा सफिक्स आहे। इथे रिकलेक्ट, कलेक्शन, डिसिमिलर, सिमिलरली, रिग्रुप, ग्रुप्स। तुमच्या लक्षात असेल ग्रुप किंवा ग्रुप, इकडे री ग्रुप्स आणि ग्रुप्स अर्थ बदलतात बघा। डिलिस्ट, लिस्टेड, डिसिलेक्ट, सिलेक्ट रूट वर्ड आहे, डिसिलेक्ट, सिलेक्टिव्ह, मिसस्टेप किंवा स्टेप्ड, अनेबल, एबल, अनड्यू आणि ड्यूज। तर अशा प्रकारे हे झाले वर्ड्स। आता यांना वाक्यात जर तुम्ही उपयोग करत असाल या वर्ड्सचा तर कसं करायचं? There have been significant changes in the country's infrastructure. Second sentence है, it took approximately 20 years to build the Taj Mahal. C, the class monitor was asked to collect the money for the school picnic from the students. D, Amaya and Reva are not at all related, but they look quite similar. E, the group that was given the task of cleaning the classroom did a great job. F, Karishma had kept the shopping list on the dining table. G, Ruhi wanted to select the best birthday card for her mother. And H, building a resume that is up to date is the first step in the process of job hunting. J, Harjeet was finally able to solve the puzzle after spending 2 days on it. And last sentence, the glaciers are melting due to global warming, thereby resulting in rising sea levels. सो या प्रकारे तुम्हाला एखादा वर्ड वाक्यात कसा उपयोग करायचा एखाद्या शब्दाचा किंवा प्रिफिक्स किंवा सफिक्स कसे लिहायचे ते मी इथे दाखवलंय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।